बघू दे, नाही येत बेटा तुला। दुसरी बघ ना, दुसरी बघ, दुसरी बघ ना, दुसरी। नीट लाव बेटा, नीट लाव। हा बराबर। बघ मित्रांनो, बच्चाच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्ट्रॉंग बच्चा ह्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलवर बघायला मिळेल। खूप अशा गोष्टी आहे की बच्चा स्वतःच्या हाताने सगळी कामं करतो बाहेर कुठे गेल्यावर। तर चला मी आज तुम्हाला सांगतो, मी गेलो होतो कपडे घ्यायला आणि ते हा चेंजिंग रूम आहे कपड्याचं, तुम्ही बघू शकता इथे। आणि प्रतिभा होती माझ्याबरोबर, माझा बच्चा होता माझ्याबरोबर। आणि कसा माझा बच्चा मला सांगतोय की तू ही चप्पल घे, तू हे कपडे घे, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, हे तुम्ही नक्की बघाल। कारण की बच्चा पण मध्ये मध्ये येत होता आणि बोलत होता, पप्पा तुम्ही हा शर्ट घाला, पप्पा तुम्ही हा शूज घाला, हे कपडे घाला, हे चप्पल घाला। आणि त्याच्यामध्ये प्रतिभा पण इथे आली होती चेंजिंग रूमच्या इथे। ते बोलत होते की इथं अलाउड नाही आहे महिला, पण इथे चेंजिंग रूममध्ये कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे मी प्रतिभाला बोललो ये बिंदास, टेन्शन घेऊ नको। आणि इथे प्रतिभा, तुम्हाला आठवत असेल माझ्या बड्डेचा जो दिवस खतरनाक एकदम, ज्या प्रतिभा भडकली होती की मी तुमच्यासाठी एवढे कपडे घेतले। काही जणांनी कमेंट केले 5,000 रुपयाचे शर्ट, तर तसं नाही आहे, खूप सारे कपडे घेतलेले आहेत। तुम्ही इथे हे बघू शकता, हे कपडे जे मी चेंज करतोय प्रतिभाच्या पसंतीने घेतलेले आहेत। आणि प्रतिभाला मी दाखवतोय कपडे, प्रतिभा बोलते हे घालून बघा, ते घालून बघा, प्रतिभा स्वतः आणत होती। तर तुम्ही नक्की सांगा मला, मी हे जे 3-4 कपडे घेतलेले, शर्ट घेतलेले आहेत, त्यातून मी कुठला शर्ट घेतला असेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला। खूप मज्जा आलेली शॉपिंग करायला, म्हणून प्रतिभा मला बोलत होती की मी दिलेले कपडे तुम्ही बड्डेला का नाही हे घातले, दुसऱ्याने दिलेले का घातले, ह्याच गोष्टीसाठी। कारण प्रतिभा भडकली होती। 1.5-2 तास शॉपिंग करायला इथे गेला होता आम्हाला, कारण खूप सारे कपडे इथे मी चेंज केले होते की बघू आपल्याला हा टी शर्ट कसा वाटतोय। आणि ह्या टी शर्टचं जरा खासियत जरा वेगळी वाटत होती थोडीशी, एकदम 19-20, त्याच्यामुळे मी बोलतो भाई असं दिसतंय, काय करायचं काय नाही। तर चालतं, काय नाही एवढं, तर ह्या गोष्टी तर होतच राहतात। ते बघा, हे मला असं सगळं दिसत होतं कायदेशीर एकदम, त्याच्यामुळे आतमध्ये टी शर्ट घालावी लागणार आहे किंवा काय ते बघू आता काय करायचं आहे। तर इथे मी चप्पल घेत होतो मित्रांनो, चप्पल घेता घेता बच्चा पण अचानक भयानक बोलतो की नाही पप्पा तीच चप्पल घ्या। मी बच्चाला बोलतोय ही चप्पल घेऊ दुसरी, मला असं वाटलं बच्चा तुक्का मारत असेल, पण नाही, बच्चा बोलतोय हीच चप्पल घ्यायची तुम्ही। आणि मग सगळं बिलिंग वगैरे प्रतिभाने केलेलं आहे, प्रतिभाच्या पैशाने, म्हणून प्रतिभा भडकली होती की मी दिलेले कपडेच तुम्ही घालायचे, दुसऱ्याने दिलेले कपडे घालायचे नाही। खूप मोठा धिंगाणा झाला आहे। तुम्हाला पाहिजे तर मी शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा, तुम्हाला कळेल। हा व्हिडिओ माझ्या बड्डेच्या दिवशीचा प्रतिभा भडकलेला, आणि प्रतिभाने स्वतःहून पेमेंट केलेला आहे। नोटा बिटा मस्त 1 2 3 4 असं तर काय 3-4 हजाराचे नाही, पण 3,500-4,000 रुपये आमचे गेले ह्याच्यामध्ये। कारण मी चप्पल पण घेतली होती, शूज पण कडकवाले घेतलेले आहेत मी। आणि इथे बिल आम्ही घेतलेलं आहे, कारण की जेव्हा आपण तिथे चेंज करतो तेव्हा ठीक वाटतात कपडे, पण जेव्हा घरी येतो तेव्हा थोडेसे 19-20 वाटतात।